देखील इथे आलेले आहेत त्यांचं देखील वेलकम करतोय आणि खास करून या सर्व क्रिकेट रसिकांचं आपण वेलकम करतो या स्पर्धेमध्ये। सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते। काउंटडाऊन स्टार्ट होतोय। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। वसंत सृष्टी चषकाचा पडतोय पहिला चेंडू। गोलंदाजाला मान मिळालाय। गोलंदाज सज्ज होतोय। गोलंदाजी मार्कवर प्रज्वल। समोर आहे फलंदाज गौरव राऊत। पहिला बॉल टाकला जाईल। पहिला बॉल हलक्या हाताने पॉइंटच्या ठिकाणी खेळून काढलाय। चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा करतोय आपलं आणि आपल्या संघाचं खातं ओपन करतोय। गोलंदाज आपण विचार केला गोलंदाजी मार्कवर आहे तो मिस्टर राहुल। सलामीची जोडी मैदानाच्या आत हर्ष आणि गौरव राऊत आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या चेंडू आलेली एक धाव। लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे फेरफार पाहायला मिळतोय या व्यूहरचनेमध्ये या क्षेत्ररक्षणामध्ये। पॉवर प्ले आहे त्याच्यामुळे 3 क्षेत्ररक्षक फक्त या घेऱ्याच्या बाहेर आपल्याला दिसतात। जे घेरा म्हणजे 30 सर्कल। एक क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये। ऑफ स्टंपच्या बाहेर बॅट सेज लागलं होतं। फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय। कलेक्ट होतोय तोपर्यंत एक धावेची संधी होती ती धाव इथे कमावली जाते आणि पहिल्या दोन्ही चेंडूवर दोन्ही फलंदाज आपापलं खातं उघडताना दिसतात। 2 चेंडू 2 धावा। सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला सावराई युनिक हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम बॅटिंग करताना। त्यानंतर टॉस जिंकल्यानंतर बावडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो फिल्डिंग करताना। पुढील चेंडू असेल क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहूया। डावकुऱ्या फलंदाजासाठी एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा वाईट सरळ बॅटचा उपयोग जरूर केला होता। चेंडू तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल आणि थोडासा ओव्हरथ्रो होतोय त्याचा फायदा इथे घेतला जाईल का? घेत नाहीये। अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जात आहे। क्रिकेटमध्ये रनआउट होणं म्हणजेच अतिघाई करणं। ती घाई इथे करताना दिसत नाहीये। कॉल व्यवस्थित दिला जातोय। यस नो वेट या 3 शब्दाचा वापर इथे पुरेपूर केला जातोय आणि एकच धाव इथे परिपूर्ण केली जाते। 3 चेंडूचा खेळ संपतोय आणि सावराई युनिक हा संघ आपल्याला पाहतोय 3 चेंडूमध्ये 3 धावा संत गतीने सकाळच्या सत्रामध्ये इथे बॅटिंग करताना पाहतोय। पुढील बॉल सज्ज होते। गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल। सुरेख आत इन स्विंग होतोय चेंडू। काही कळलं नाही सरळ चेंडू निघून गेलाय किपरच्या हातामध्ये। कुठलीही धाव नाही डॉट चेंडू। 4 चेंडू 3 धावा संत गतीने। 4 षटकांच्या मॅच टेनिस क्रिकेटच्या मॅच आपल्या या समाजाच्या मॅचचा विचार आपण करतोय तर या मॅच मध्ये कमीत कमी 40-45 धावापर्यंत तुम्हाला जर तुम्ही प्रथम फलंदाजी करत असाल सकाळच्या सत्रामध्ये तर तो टार्गेट ते लक्ष्य तुम्हाला समोर ठेवावं लागेल। पुढील बॉल यावेळेला बॅकफुट गेलाय। चांगल्या पद्धतीने कव्हरच्या ठिकाणी खेळून काढलाय। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण दर्जेदार होत नाहीये त्याचा बेनिफिट मिळतोय फायदा होतोय। 1 घेतलीये 2 घेतले आणि तिसऱ्याचा प्रयत्न इथे होता प्रयत्न देखील सफल ठरतोय। बघा क्षेत्ररक्षक थोडंसं कमकुवत झालं त्याचा फायदा लगेच उचलला गेला। एका धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेत आणि दुसऱ्या धावेचं परिवर्तन आपण पाहिलं ते तिसऱ्या धावेत केलं गेलंय। धावसंख्येवरती ज्या तिहेरीने जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ संपतोय। 1 चेंडूचा खेळ शेष आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। वसंत सृष्टी चषकाचा हा हंगाम सुरू आहे। पहिला मॅच आपल्याला 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय। एका बाजूला बावडा आहे एका बाजूला युनिक सावराई हा संघ पाहायला मिळतोय। राहुल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय। पॉइंटच्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला चेंडू स्टॉप केलाय। एक धाव मिळेल गौरवला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या त्या बिनबाद नाबाद जिंदाबाद संत गतीने एकूण 7 धावा। थोडासा वेळ आपल्याकडे आहे आपण वळूया आपल्या डीजे कडे। एक संगीतमय वातावरण निर्माण करूया आणि नंतर येऊया या मॅच मध्ये।
थँक्यू सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत या वसंत सृष्टी चषकामध्ये. दुसरं षटक गोलंदाज सज्ज होतोय प्रज्वल. सलामीची जोडी मैदानाच्या आत आहे. गौरव आणि हर्ष राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये काय घडतं कारण पॉवर प्ले संपला तर क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळत आहे. डीपचा विचार केला डावखुऱ्या फळांसाठी आपण पाहतो डीप मिड विकेट ठेवलेला आहे. त्यानंतर लॉंग ऑन आहे. कावकोना ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो ऑन साईडला. सरळ बॅटचा वापर करायचा होता. चेंडू जातोय कावकोना ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे परंतु या 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावा मिळतात गौरवला. त्याचा संघ जाऊन पोहोचतोय सावराई युनिक 9 या आकड्यावर. खूप छान पद्धतीने सध्या गोलंदाजी सुरू आहे. जो निर्णय घेतला गेला की आम्ही टॉस जिंकलाय त्यानंतर प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण म्हणजेच गोलंदाजी करणार. कप्तानाचा जो निर्धार होता विश्वास होता तो पहिल्या षटकामध्ये व्यवस्थितपणे दिसलाय. पुढील बॉल लोअर फुल टॉस ऑन साईडला पुन्हा एकदा खेळून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा दुसऱ्याचा प्रयत्न घातक करू शकतोय नाही. यावेळेला मात्र पंच आम्हाला दर्शवतायत. पंच म्हणजेच आमचे रोशन ठाकूर आम्हाला दर्शवतायत की रनआउट नाही आहे. आपल्या क्रीज मध्ये आपली जी लाईन होती त्या लाईन मध्ये बॅट अगोदर आलेल्या बॉल नंतर लागलेला दर्शवलंय आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि धावफलक देखील डबल फिगर मध्ये पोहोचलं जात आहे ते म्हणजे 11 धावा. सुसज्ज मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल लेग साईडला ऑन साईडला सोडला. या स्पर्धेतला पहिला अवांतर चेंडू म्हणजे वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रज्वल याच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावेची भर होते. धावसंख्या थोडीशी पुढे सरकते आणि जाऊन पोहोचली एकूण 12 या आकड्यावर. बावडा आणि सावराई युनिक या 2 संघामध्ये चाललेला हा क्रिकेटचा लढा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे वसंत सृष्टी चषक. बॅटचा इनरज लागलाय. चेंडू जातो या शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एका धाव तर काही मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळत आहे. तो क्षेत्ररक्षक होता. शॉर्ट फाईनला एकच धाव मिळते. धावसंख्येत थोडंसं फरक पडतोय. धावा होत आहेत ते एकूण 13 धावा. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन त्यामुळे वारंवार थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे कारण स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईक चेंज झाली की तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील परिवर्तित करावं लागतंय. पुढील बॉल यावेळेला बॅकफुट गेला. चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातो या स्पेअर ऑफ द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये चेंडूला कलेक्ट करतोय आणि फक्त या 2 धावा इथे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत थोडंसं फरक पडतोय बदल होतोय. धावा होतात त्या बिनबाद 15 धावा. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे आणि 1.4 चेंडू नंतर आपण पाहतोय की सावरा युनिक प्रथम फलंदाजी करताना 15 धावा धावफलकाला लावतोय. पुढील बॉल या दरम्यान ऑफ स्टंपच्या बाहेर होता. चांगल्या पद्धतीने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चांगले क्षेत्ररक्षण होतं डीप मध्ये आणि फेकी देखील तातडीने केली जाते. थोडंसं बॅकअप मिळेल का आणि त्याचं उत्तर आलं यस. कीपर येतोय आणि या चेंडूला बॅकअप देतोय. 1 धाव मिळते. धावा होत आहेत त्या 16. या षटकाचा विचार आपण केला दुसऱ्या तर शेवटचा चेंडू असेल गोलंदाज प्रज्वल याच्या कोठ्यामधून. हर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्ष राऊत सध्या स्ट्राईक एंड कडे शेवटचा चेंडू खेळेल या दुसऱ्या षटकातील. लोअर फुल टॉस याला म्हणतात नक्कल बॉलचा वापर इथे केला जातोय आणि हे षटक संपते. इथे दुसरं 2 षटकानंतर 8च्या सरासरीने प्रथम फलंदाजी करताना गावराई युनिक संघ जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. काय घडतंय काय बिघडतंय किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते तत्पूर्वी वळूया आपण डीजेकडे. ऐकूया संगीत आणि नंतर येऊया या क्रिकेटच्या मॅच मध्ये. थँक्यू सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत असेल. पुढील मॅच जो खेळला जाईल दोन्ही संघाचे कप्तान आपण तयार राहायचं आहे. झंझावात सावराई आणि केलवा आर्यन दोन्ही संघ आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे.
तिसरं षटक. कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर? प्रणय. याला आपण पाहू शकाल. सध्या सलामीची जोडी गौरव आणि हर्ष मैदानाच्या आत आहे. आपण हर्षचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 100च्या स्ट्राईकने 4 धावा जमवतोय आणि जर आपण गौरवचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय. एक अतिरिक्त वाईट चेंडू, टोटल 16 धावा धावपकाळती पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ शेष आहे. 4 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणयचा पहिला चेंडू असेल गौरवसाठी. फटका फसला यावेळेला गौरवचा. कीपर आहे जेल खाली आणि इथे तो करत नाही कुठलीही चूक. अचूक कलेक्शन होत आहे आणि फलंदाज होतोय बाद. सध्या आपण व्यासपीठाकडे देखील नजर केंद्रित करूया. त्यात जर आपण पाहिलं तर राजेशजी मात्रे बंधूजी आहेत. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यानंतर मनोजी पाटील देखील उपस्थित आहेत. त्यानंतर सचिन पाटील साहेब देखील आहेत. त्यानंतर संतोष पाटील आहेत. राजेशजी मात्रे बंधूजी मात्रे आहेत. त्यांच्या समेत अनेक सहकारी आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, व्यवस्थितपणे जमलं नाही आहे. एकच धाव इथे नवीन केलेला फलंदाज दर्शन आपण पाहिला. एक धाव मिळते. एका धाव थोडासा फरक पडतोय धावसंख्येवर. धाव होतात त्या 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना सावरा युनिक संघाच्या एकूण 17 धावा. 4 षटकांचा मॅच, 24 चेंडूंचा खेळ. कमीत कमी मी म्हटलं की सकाळचं सत्र 40+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न इथे केला जाईल का? इथे हर्षसाठी चेंडू होता, निघून जातोय. कुठली धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहिला तर मिस्टर प्रणय चांगल्या पद्धतीने, छान पद्धतीने ही जबाबदारी संघाने दिली आहे, ती कर्णधार दिली. त्या जबाबदारीची पूर्ण जाणीव घेऊन मैदानाच्या आत आपलं कार्य म्हणजेच आपली गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करतोय. पुढील बॉल. पुन्हा एकदा बघा किती व्हेरिएशन आहे, किती विविधता आहे प्रत्येक चेंडूमध्ये. कधी आत बोला जातोय, कधी बाहेर निघला जातोय, कधी मात्र अंगाचा वेध घेतोय. छान पद्धतीने गोलंदाजी आणि खास करून हर्ष याला बांधून ठेवलाय. गौरव बाद झालं तर थोडंसं प्रेशर येतंय काय, हा प्रश्न सध्या निर्माण होतोय सावराई युनिक या संघासमोर. सध्या आपण पाहतोय 2.4 चेंडूंचा खेळ संपला गेला. 1 गडी बाद, 17 धावा फलकावरती आहेत. पुढील बॉल असेल हर्षसाठी. यावेळेला देखील काही नाही, बाहेर वळण घेतोय. इन स्विंग, आउट स्विंग सगळं पाहायला मिळतंय. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाज आहे जो जादुई गोलंदाज करतोय मिस्टर प्रणय. शेवटचा बॉल. कुठली धाव नाही, धाव फलक स्थिरावलेला फक्त आणि फक्त 17 या आकड्यावर. तो आकडा तुम्हाला पार करावा लागेल. 17 म्हणजेच खतरा असं म्हटलं जात आहे. तो खतरा कोणासाठी असेल या चेंडूवरती ते पाहायचं आहे. पुढील बॉल. यावेळेला संधी होती पण संधी गमावली गेली आहे. फक्त एक संधी आहे अतिरिक्त धावेची. पंच आम्हाला संकेत देतात रोशन ठाकूर की हा चेंडू वाईट स्वरूपात आहे. डाव्याशी तर खूप बाहेर होता. लगेच त्याची नोंद आमचे ऑफिशियल आणि गुणलेखक ते घेतात. त्यानंतर आमचे मॅन्युअल गुणलेखक त्याची नोंद घेतात आणि धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. धावा होतात त्या 18 धावा. तांत्रिक डाऊन द ट्रॅक चेंडूला खेळून काढला. चेंडू येतोय लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये. क्षेत्ररक्षक चांगला होत नाहीये. त्याचा फायदा इथे होतोय. 1 आणि 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. धावा होतात त्या एकूण 20 धावा फलकावरती. या षटकाचा विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. अजून एक षटक बाकी आहे. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ आहे. अजून किती धावा येतील, काय टार्गेट असेल तत्पूर्वी बोलूया आपण पुन्हा एकदा संगीताकडे आणि नंतर येऊया या मॅच कडे.
शेवटचं षटक आहे. 20 धावा आहेत आणि गोलंदाज सज्ज होतो या शेवटच्या षटकामध्ये मिस्टर विपुल. समोर आहे फलंदाज जो तिसऱ्या क्रमांकावरती गेलाय. मैदानाच्या आतमध्ये दर्शन आणि हर्ष ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू खेळून काढलाय. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. म्हणजे या वसंत सृष्टी चषकातला येणारा हा पहिला चौकार. शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. पुढील बॉल. या दरम्यान फटका फसलाय परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचला जाणार नाहीये. एक धाव तर घेतली आहे आणि दुसऱ्याचा प्रयत्न करता करता इथे 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येला थोडासा आकार येतोय आणि धावा होत्या एकूण 26 धावा. शेवटचं षटक. येणारे शेवटचे 4 चेंडू. 4 षटकांचा मॅच 2 संघामध्ये रंगलेला वसंत सृष्टी चषकाचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बावडा आणि सावराई युनिक. ऑन साइडला खेळलाय फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. तो करतोय मोठी चूक. मोठी चूक म्हणजे झेल सुटला गेलाय आणि जीवदान वरदान 2 धावाच्या स्वरूपात समोरच्या संघाला दिल्या जात आहेत. धावा होत्या त्या दुहेरीने 28 धावा. येणारे शेवटचे 3 चेंडू आहेत. किती धावा होतील, काय टार्गेट असेल, प्रत्येकाला इथे मात्र कुतूहल लागलाय. खास करून सावराई युनिकचे सर्व समर्थक आहेत त्यांना. या दरम्यान काय घडलंय, पंचांचं एकच बोट आकाशाकडे गेलाय, हवेत गेलाय. याचा अर्थ हा चेंडू येतोय नो चेंडू. म्हणजेच असणार तो आता फ्री हिट, करा हिट, मोठा हिट आम्हाला पाहायला मिळेल का? कारण जेव्हा जेव्हा असा चेंडू येतोय तेव्हा संधी होती, ती संधी गमावली गेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता आहे ती पाहायला मिळतं. एक संधी होती, तुम्ही मोठा फटका खेळू शकतात, फक्त रनआउट स्वरूपात तुम्ही या चेंडूवर बाद होऊ शकतात. तसं काही घडलं नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली 29. येणारे शेवटचे 2 चेंडू. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू येतोय लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये. क्षेत्ररक्षक आहे मिस्टर दर्शन. चांगला 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण केल्या जातात. 31 धावा फलकावरती लागल्या जातात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावामधील. पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. त्यानंतर केळवा संघ आपण यायचा आहे. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला बोलवलाय. चेंडू जातो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या तर प्रयत्न करता करता कदाचित फलंदाज होईल इथे बाद. याचाच अर्थ आम्हाला आमचे गृहलेखक सांगतात की पहिला डाव संपल्यानंतर धावा झाल्या ते एकूण 32 आणि येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये 33 धावांचं लक्ष असणार आहे. तत्पूर्वी आपण बोलूया लगेच झंझावात सावराई आणि केलवा आर्यन या 2 संघाच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघाने लगेच आपण यायचं आहे आणि लगेच आपलं नाणेफेक केली जाईल. आयोजक आहेत खास करून आज जास्तीत जास्त आवाज आहे तो आम्हाला परेश राऊतलाच जास्त आम्हाला बोलवावं लागणार की आज की कारण मेन आयोजक आहेत या स्पर्धेचे. तर झंझावात सावराई आणि केळवा आर्यन या 2 संघामध्ये पुढील मॅच साठी नाणेफेक लगेच आपण करून घ्या. आपण लगेच वळणार आहोत सेकंड इनिंग कडे. काय घडेल, काय बिघडेल, काय या 33 धावांचं लक्ष पूर्ण केलं जाईल. तत्पूर्वी वळूया पुन्हा एकदा संगीताकडे, नंतर या मॅच कडे. चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये चौकामध्ये. चला लगेच सावराई युनिक संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या. कारण ही स्पर्धा आपली आहे. या स्पर्धेसाठी लागणारा हातभार देखील आपलाच असला पाहिजे. हा समाज आपला आहे.
सर्व समाज बांधव आहेत, सर्व आपलेच आहेत. त्या अनुषंगाने या स्पर्धेसाठी आपण जितका वेळ वाचवता येईल, जितकं आपल्याला सहकार्य करता येईल तितकं सहकार्य आपण करायचं आहे. वसंत सृष्टी चषक 2023 आपण पाहतो या सावराई क्रिकेट क्लबच्या माध्यमातून शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजच्या माध्यमातून सर्व प्लेयर्स आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि सौजन्य खास करून जर विचार केला तर राजेशजी म्हात्रे साहेब त्यांच्याच संकल्पनेतून ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते आहेत. जे आपण पर्यटन स्थळ पाहतोय वसंत सृष्टी त्यांच्या माध्यमातून त्यांचे सर्व राजेशजी म्हात्रे आज त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं या स्पर्धेचा आपण शुभारंभ केला. जी खेळपट्टी होती त्याचं पूजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. स्पर्धेचा पहिला टॉस त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिला. आणि सध्या आपण पाहतो की व्यासपीठावर बसून ते मात्र या मॅचचा या क्रिकेटचा ते आनंद घेत आहेत. कारण ही संकल्पना का उदयास आली, समाजाच्या मॅच का भरवल्या जातात, त्याचं एक सोपं आणि सहज उत्तर आहे की समाजामध्ये सामाजिक बांधिलका यावी, सामाजिक ऐक्य हेच आमचं ध्येय, हेच आमचं लक्ष गाठण्याचा प्रयत्न या समाजाच्या मॅच मधून क्रिकेटच्या माध्यमातून का होईना तो केला जातोय. विचार केला तर 2014 पासून अगोदर सुरुवात केली चटाळे गावामधून, तिथून आपण पाहिलं रोहिदास समाज, त्यानंतर विचार केला पुन्हा एकदा गावड भंडारी समाज उसणी या ठिकाणी उपस्थित होतो, त्यानंतर आगरी कोळी समाज, त्यानंतर आगरी समाज, त्यानंतर कुणबी समाज, बरेचसे समाजाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मात्र आमंत्रित केलं गेलं या आपल्या परिसरामध्ये. कोण कोण निलेश म्हात्रे उडणगावचे, तसेच निलेशजी म्हात्रे उडणगावचे उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण विनंती करतोय की आपण प्लीज सर व्यासपीठावर या आणि तिथूनच आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. चला भरपूर वेळ जातोय मित्रांनो, खेळाडूंनो, समाज बांधवांनो असंच म्हणावं लागेल, तेव्हाच मात्र हे थोडी घाई करतील. कारण समाज बांधव म्हटलं की आपण सर्व एक आहोत. जरी संदीप आगरी असेल मात्र प्रत्येक या समाजाच्या मॅचसाठी त्याचे एक भाग्य आहे की 2015 पासून नेहमीच, कारण मी देखील LIC ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय जीवन विमा या ठिकाणी कार्यरत आहे अंधेरी या ठिकाणी. तर त्या दृष्टीने आपण मला फक्त सॅटर्डे आणि संडेच असतो आणि सॅटर्डे संडे म्हटला की आपल्या समाजाच्या मॅच किंवा आपल्या गावाच्या लीग मॅच. चला या ठिकाणी आपण पाहतोय तर जे संघ सर्व उपस्थित झालेत आमच्या या स्पर्धेला हातभार लावण्यासाठी, खास करून आपल्या स्पर्धेसाठी म्हणावं लागेल, आमच्या नाही आपली स्पर्धा आहे, आपल्या स्पर्धेसाठी हातभार लावण्यासाठी व्यवस्थितपणे दिलेल्या वेळेनुसार ते उपस्थित झालेत, म्हणून त्यांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करूया. चला लक्ष आहे 33 धावांचं, 24 चेंडू आणि 33 धावा. सेकंड इनिंगला सुरुवात केली जाईल. 24 चेंडू आणि 33 धावा. नुकतेच जे खेळाडू प्रेक्षक मान्यवर दाखल झाले त्यांच्या माहितीसाठी हा स्पर्धेचा पहिला मॅच इथे खेळला जातोय. या मैदानावरती पावडा आणि सावराई युनिक या संघामध्ये, सावराई युनिक संघाने प्रथम फलंदाजी करताना 32 धावा या 4 षटकामध्ये जमवल्या गेल्यात आणि 33 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेले पावडा संघापुढे. गोलंदाज सज्ज होते पहिले षटक हाताळण्यासाठी मिस्टर सुयोग आणि प्रज्वल आणि विपुल ही जोडी मैदानाच्यात आपल्याला पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे या 33 धावा जमवाव्या लागतील. पहिला चेंडू हलक्यातून खेळून काढाय, ऑन साइडला चेंडू जातोय, शॉर्ट्स पहिले ठिकाणी एकच धाव मिळते. एकच धावने श्रीगणेशन होताना दिसतोय. धावा कमी आहे त्या दृष्टीने संत गतीने सावध गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर दिसलाय. हलक्या हाताने फक्त दिशा दिलाय. एक धाव मिळते. आपण पाहतोय मिस्टर प्रज्वलला. आता विपुल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 33 धावांचं लक्ष, 24 चेंडू आहेत. एक चेंडूचा खेळ संपलाय आणि एक चेंडू नंतर एक गडी बाद, एक धाव बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरळ बॅटचा वापर, स्ट्रेट ड्राईव्ह सरळ येतोय आमच्या समालोचन कक्षासमोर. 4 धावा.
थँक्यू डीजे. पॉवर प्ले आहे कारण पॉवर प्ले मध्ये फक्त आपल्याला 3 क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर दिसतात, म्हणजे या सर्कलच्या बाहेर दिसतात. त्याचा फायदा इथे घेतला जातोय. पुढील बॉल पुन्हा एकदा बॅकफूट जाऊन चांगला पंच पाहायला मिळाला. मात्र इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव मिळते, धावसंख्येत थोडासा फरक पडतोय आणि धावा होतात त्या 3 चेंडू नंतर 6 धावा. 33 धावांचं लक्ष आहे. 2 संघामध्ये चाललेला क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय, लढत पाहायला मिळत आहे. 5 धावा झालेल्या आहेत, धाव घेतली नाहीये, लक्ष आहे व्यवस्थित. पुढील बॉल या दरम्यान एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळू काय चेंडूला छान पद्धतीने चेंडूचा चेस सुरू आहे. 2 घेतलेत, तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का हा प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचं उत्तर येतही नाहीये. घाई करत नाहीये कारण त्यांना माहित आहे की 33 धावा आपल्याला करायच्या 4 षटकामध्ये. पहिलं षटक जरी पॉवर प्लेचं असलं तरी मात्र आपल्याला संयमित फलंदाजी करावी लागेल आणि ते दाखवलंय. पॉवर प्ले मध्ये फक्त गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न विपुल आणि आपण पाहिलं आता प्रज्वल दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत. धावात थोडासा फरक पडतोय, धावा होत्या त्या एकूण 7 धावा. पुढील बॉल सुरेख अप्रतिम थोडासा उचली घेणारा चेंडू होता. नक्कल चेंडूचा वापर केला जातोय. शार्दुल ठाकूर याला जास्त आपण हा चेंडू टाकताना पाहिलाय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, जो मात्र आपल्याच परिसरामधून बिलॉंग करतोय. तर त्याच्याकडून हा नक्कल बॉल उदयास आला आणि प्रत्येक गोलंदाज मात्र आपल्या 6 चेंडूमध्ये हा चेंडू वापरताना दिसतोय. कारण या चेंडू याला म्हणतात की फसवा चेंडू, फलंदाजाला फसवलं जाते. हा चेंडू त्याला वाटेल की बाहेर निघेल, मात्र तो सरळ आतमध्ये वळतोय. पुढील बॉल यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात, तो करतोय थोडीशी चूक कारण चेंडूला मिळते उचली आणि चेंडू उचलतोय सीमारेषे बाहेर. 4 धावा. जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात इथे केली जाते. फलंदाज विपुल आणि प्रज्वल यांच्या माध्यमातून 11 धावा बिनबाद नाबाद जिंदाबाद पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये कुठलाही विकेट गेला नाहीये. 33 धावांचं लक्ष आहे. आता येणारे 3 षटक 18 चेंडू आणि 18 चेंडू अजूनही 22 धावांचं लक्ष आहे. प्रेशर वाढवलं जाईल का, ही मॅच सहजासहजी जिंकेल का, बरेचसे प्रश्नचिन्ह आहे. कारण असं म्हटलं जात आहे की सपने वो नहीं होते जो हम सोते हुए देखते, सपने वो होते जो हमें सोने ना दे. प्रत्येकाने आज स्वप्न पाहिलं या 2023 मध्ये मला या वसंत सृष्टी चषकामध्ये खेळायचं आहे, त्या ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे. परंतु पोहोचणार कोण, जो मात्र झोपेमध्ये स्वप्न बघणार नाही. त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तो प्रयत्न करेल, खेळेल, चांगला खेळेल आणि त्याचा व्यवस्थितपणे नेम जर लागला तर नक्कीच त्यांच्यासाठी ही वसंत सृष्टी चषकाची ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये असेल. काय करतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण हारतंय याचं कुतूहल सर्वांना आहे. कारण येणारे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू अजूनही विजयासाठी 22 धावा. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्गवर हर्ष राऊत याला आपण पाहू शकाल. फलंदाजी चांगली केलेली आहे. आता गरज आहे चांगली गोलंदाजी करण्याची. समोरच्या संघाने दाखवून दिलाय की आमचा जो प्रवास आहे विजयाकडे जाण्याचा तो पहिल्या षटकामध्ये सुरळीतपणे चाललेला आहे. येणाऱ्या षटकामध्ये सुरळीत होईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर येणाऱ्या या षटकामध्ये आपल्याला मिळेल. या दरम्यान खेळायचा होता जो फटका आपण पाहिला श्रीलंकेचा दिलशान याने केला होता. पल्लू स्कुपात इथे थोडंसं काहीतरी घडलंय. पंचांचा आम्हाला निर्णय येतो इथे की हा 9 चेंडू आहे. 9 चेंडू आहे याचा अर्थ आता म्हणेल जेव्हा जेव्हा फ्री हिट येतो तेव्हा तेव्हा नक्कीच आमच्या मुखातून एक वाक्य निघतंय, उघड्या डोळे पहा नीट पुढील चेंडू आहे हा फ्री हिट. एक मोठी संधी आहे धावा कमावण्याची. ती संधी कमावली जाईल का. यस, बॅटला चेंडू व्यवस्थितपणे लागलाय. चेंडू जातोय सरळ हातामध्ये. सरळ हातामध्ये असं वाटलं की ज्या पद्धतीने चेंडू रिलीज झालाय बॅटच्या याच्यातून जो साऊंड आलेला होता पुन्हा एकदा 9 चेंडू म्हणजे अजूनही संधी गेलेली नाही आहे. 9+3 म्हणजे एकूण 4 धावा अतिरिक्त ऍड केल्या जातील. बघा प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न ते केला जातोय. धावसंख्येत फरक पडतोय वेगाने. धावत त्या वेगाने बिनबाद नाबाद जिंदाबाद 33 धावांचा पाठलाग करताना एकूण 16 धावा.
फ्री हिट अजूनही शाबूत आहे. पुन्हा एकदा एक मोठी संधी आहे. आता संधी आहे ती विपुलकडे. विपुलकडे संधी आहे एक मोठा हिट खेळण्यासाठी, कारण हा चेंडू आहे फ्री हिटचा. फक्त फलंदाज धावची स्वरूपात बांधवू शकतो. याचा प्रयत्न तर झाला होता, मात्र थोडासा अपुरा पडेल, कारण ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेलेक पट्ट्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये, त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. 2 धावा मिळतात, धावसंख्येत फरक पडतोय. धावा होतात त्या बिनबाद 18 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला आमचे गुणले कामा सांगतात की फक्त आणि फक्त एकाच चेंडूचा खेळ झालाय, म्हणजे 17 चेंडू आणि विजयासाठी अजून विचार केला आपण तर 13 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 13 धावा. सामना लवकर संपेल असं चिन्ह सध्या मैदानाच्या दिसतंय. या मॅचचा परिणाम आपल्याला दिसतोय बघा. पुढे एकदा स्कूप करायचं होतं, व्यवस्थितपणे जमलं नाही आहे. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. एक धाव मिळते, धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. धावा होतात ते 19. केळवा संघ लगेच या आपण नाणेफेकीसाठी. आपण जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये जितका वेळ आपण वाचवाल तितकाच वेळ आपण दुपारचं सत्र, येणारं संध्याकाळचं सत्र जे आहे ती वेळ आहे, त्या वेळामध्ये आपल्याला तुम्हाला जर 4 षटकांच्या मॅच खेळायचे असतील तर पुढील बॉल ऑन साईडला चेंडूला खेळून काढाय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग पट्ट्यातून लॉंग लेग पट्ट्याकडे. एक धाव परिपूर्ण केली जाते. एकच धाव आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. ज्या पद्धतीने ही मैदानाची आपण पाहणी पाहतोय की अजून 11 अजून 15 प्लेयर असले तरी कदाचित या मैदानासाठी कमी पडतील. इतकं छान मैदान आपल्याला एकदम पाहायला मिळत आहेत आणि सुटसुटीत प्रत्येक ठिकाणी मैदानाच्या बाहूने आउटफील्ड जर पाहिली तर एकदम वेगाने आहे, तेज आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राबाहेर. फाईन स्ट्रोक पाहायला मिळेल का? नाही आहे. यावेळेला चेंडूला अडवलं झालंय. एक आणि पुन्हा एकदा 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. समजलेत की मॅच आपल्या हातामध्ये आहेत. समोरच्या संघ जर पाहिला जो क्षेत्ररक्षण करतोय ती बॉडी लँग्वेज दिसत नाही, ती पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज देखील, ती निगेटिव्ह बॉडी लँग्वेज की आपला हा सामना मैदान आपल्या हातातून गेला आहे. मात्र कधी आपले जे प्रयत्न आहेत ते मित्रांनो कधी सोडू नका. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असता, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मात्र प्रयत्न हे करावे लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला मात्र प्रयत्न करायचे आहेत, कारण प्रयत्न ती परमेश्वर काम म्हटलं जात आहे. परंतु ते प्रयत्न इथे होताना दिसत नाहीये. 23 धावा फलकावरती आहेत. फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान शॉट एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी चेंडूला खेळून काढलाय. डिफेन्स क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चांगलं होत नाही, त्याचा पुन्हा एकदा फायदा होतोय. 2 धावा मिळतात. प्रेक्षक देखील, खेळाडू देखील, मान्यवर देखील जाणून आहेत की सामन्यामधला जो रस होता तो रस कुठेतरी हलवलो का होईना एकतर्फी सामन्याकडे वळतोय. म्हणजे जी मजा होती ती मजा इथे कुठेतरी निघून जाते. 8 धावांची गरज आहे माफक. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे. अजूनही एक चेंडू आहे या षटकामध्ये. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष आहे. 2 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलाश पागदरे, षटक संपलेला आहे. कैलाश पागदरे आणि रोशन ठाकूर. तर 2 षटकामध्ये 33 धावांचा पाठलाग करताना 25 धावा झालेल्या आहेत. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू म्हणजे अजूनही 8 धावांचं लक्ष आहे. पंच 1 मिनिट फक्त मॅच आपण थांबा. थोडंसं गुणलेखामध्ये जो गोंधळ आहे, ओव्हर झालेली आहे. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. चला पुढील नाणेफेकी आपण बोलतोय. संतोषजी पाटील यांचे शुभ हस्ते जे तारापूर ग्रामपंचायतचे सदस्य आहेत संतोषजी पाटील, तर त्यांनाच आपण विनंती करूया की त्यांच्या शुभ हस्ते जो पुढील मॅच आहे. चला पारितोषिक देखील लागलं जाईल. आता सचिन पाटील उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून येईल पारितोषिक. यस, सामन्याला होती सुरुवात. 12 चेंडू आणि 8 धावा. जर हॅट्रिक घेतली तर विकेटची हॅट्रिक ना सचिन दादा? यस, विकेट हॅट्रिक जर साधली गेली, कारण त्याची गरज सध्या आहे, विकेटची गरज आहे, चमत्काराची गरज आहे. तो चमत्कार जर झाला तर कदाचित या संघाला त्या चमत्कारातून मात्र तारला जाईल. तर सचिनजी पाटील यांच्याकडून जो संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय तो संघ आहे सावराई युनिकचा. त्यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक लागलं जात आहे 500 आणि बॅट्समॅन साठी देखील पारितोषिक असेल की 3 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. इथे नो आलाय म्हणजेच फ्री हिट
पेनल्टी असणार आहे कारण थोडंसं आपण पाहतोय की चक्क पेनल्टीचं असेल तर आमचे आयोजक आम्हाला सांगतील. तर सध्या 9 चेंडू आहे तर त्यामुळे 9 चेंडू आहे म्हणजे फ्री हिट आहे. हा सामना या चेंडूवर संपवण्याचा 3 धावांची पेनल्टी आहे आणि या सिरीजमध्ये तो आता गोलंदाजी करू शकत नाहीयेत. यस कारण पंच जर आपण पाहिले तर ऑफिशियली पंच आहे. तर टॉस केला जातोय संतोष पाटील सरांच्या शुभ हस्ते झालेला आहे. केळवा आर्यनचा कर्णधार कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला पेनल्टीचा सामोर आहे. संतोष दादा थोडंसं वेट करावं लागेल कारण समोरचा संघाचा कर्णधार येतोय. फ्री हिटचा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो यष्टांच्या वरून निघून कुठली धाव नाहीये. आजच्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक होत आहे. नाणेफेकीसाठी आपले संतोष पाटील आहेत. दादा आपल्याला काय वाटतं ग्राउंड बद्दल? आपल्याला तर क्रिकेटचा खूपच अनुभव आहे तर या ग्राउंड बद्दल काय वाटतं तुम्हाला? काय स्कोर म्हणजे चेसेबल असेल? आता चेसेबल म्हटलं तर बावडा सहज जिंकत आहे असं दिसत आहे. म्हणजे या ग्राउंडवर जवळजवळ 45 ते 50 धावा लागतील कारण की तुम्ही सर्कल पण ठेवलेलं आहे. रिस्ट्रिक्शन आहे अमुक एक फील्डचं त्यामुळे 45 ते 50 धावांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आपले राजेशदादा यांचे आभार की त्यांनी समाज एकवटण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशाच स्पर्धा वर्षानुवर्ष साजऱ्या होतील आणि आयोजित केल्या जातील. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद संतोषजी. तुमचे ते अनमोल वचन आम्ही नक्की करू. कॉल आहे. केळवा आर्यन यांनी नाणेफेक जिंकली आहे त्यांचा काय निर्णय आहे? पहिली गोलंदाजी निवडली आहे. तुम्ही काय वाटतं तुम्हाला किती टार्गेट तुम्हाला चेसेबल असेल? आम्ही 40 धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न. आणि इथे आपण पाहतोय की सामना संपलेला आहे. 33 धावा आणि सहजासहजी चेस झालेले आहेत. मला तरी वाटतं आपल्या समाजाच्या प्रथमच इथे सामने होत आहेत. तर मी केळवा आर्यनला विचारेल की या मैदानाबद्दल त्यांनाही काय वाटतंय. चांगलं नियोजन केलेलं आहे. छान. धन्यवाद. तर पहिला सामना संपलेला आहे. दुसऱ्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकलाय केळवा आणि गोलंदाजी त्यांनी घेतलेली आहे. आपली क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. केळवा आर्यन सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. ग पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. अग बोट दिसी आलू काल पुरी तुझ्या घालवला असताल. आणू मी ते रातील ना जग मला भेट दिसेना. आणू मी ते रातील ना जग मला भेट दिसेना. दुपारचे नदीवर येना ते उंबराचे झाडाखाल भेटना. ग दुपारचे नदीवर येना ते उंबराचे झाडाखाल